महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पु ल देशपांडे यांच्यावर आधारित असलेल्या भाई चित्रपटाला सध्या महाराष्ट्रातच खरं तर जागा मिळत नाहीये. सिनेमागृहांमध्ये सध्या या चित्रपटाला जागा मिळत नाही आणि या संदर्भातला रोष जो आहे तो महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलेला आहे. थेट मुख्यमंत्री असतील, विनोद तावडे असतील यांच्याशी चर्चा केली आहे. मांजरेकर सर, एकूणच ही जर परिस्थिती आपण बघितली तर काय नेमकी भावना आहे? कारण पु ल देशपांडे म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी माणसांच्या अगदी जवळचं व्यक्तिमत्व, त्यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटाला अशा पद्धतीनं खरं तर स्क्रीन मिळू नये, किती दुर्दैवी वाटतंय. नाही, मला वाटतं एकतर इट इज नॉट अबाउट पु ल देशपांडेचा सिनेमा, इट इज अबाउट मराठी सिनेमा इन जनरल. तो कोणाचाही असू दे, पु ल देशपांडेचा असू दे, तो कुठलाही मराठी सिनेमा, एक काहीतरी आमची अस्मिता, आम्ही काहीतरी पिक्चर बनवतो. बरं, माझं तावडे सरांशी बोलणं झालं, त्यांनी पण सांगितलं मी लक्ष घालतो. मुख्यमंत्र्यांशी अजून झालेलं नाही बोलणं, त्यांना मी मेसेज पाठवलाय. काय होतंय की महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमाची गळचेपी, म्हणजे हिंदी पिक्चर चालू दे की, मी पण हिंदी पिक्चरचा एक भाग आहे, मी सिनेमात कामं करतो, मी डिरेक्ट केली आहेत. चालला पिक्चर तर आनंद आहे, इंडस्ट्रीचाच फायदा होतो. पण एक पिक्चर चालला की त्याच्या पुढच्या आठवड्यात एकही शो देणार नाही, ही दादागिरी यांनी महाराष्ट्रात करायची त्यांना मुभा आहे. त्यांनी ही तमिळनाडूमध्ये किंवा आंध्रमध्ये किंवा हैदराबादमध्ये किंवा कुठेही करून दाखवावी. तिकडे त्यांना एक शो मिळणं मुश्किल होतं. इथे काय होतंय की कोणी काही बोलत नाही. ह्या डिस्ट्रीब्युटर्सचं माझं म्हणणं की मला नको ना की तुमचा सिनेमा चालू दे, तुमचा सिनेमा चाललाय, पुढच्या आठवड्यात तुमची थिएटर राहू दे, मला तुम्ही थिएटर ठेवा, आम्हाला द्याल की 2 थिएटर, तुम्ही तुमचे शो मल्टिप्लेक्समध्ये अजून वाढवा की. आनंद आहे मला तुमचा पिक्चर 200-300 कोटी करावा आणि तो चाललाय पिक्चर, ही काही खोटी गोष्ट नाही आहे. पण तो तुमचा चालला आहे म्हणून दुसरा पिक्चर मारू नका ना पुढच्या आठवड्यात. बरं, थिएटर कुठली? सगळी जी मराठी थिएटर आहेत ती, म्हणजे जिथे मराठी लोक थिएटरमध्ये जातात, प्लाझा, चित्रा, स्टार सिटी, सिटी लाईट, इथे एकही शो नाही मिळाला तर लावायचा कुठे सिनेमा? बरं, पुण्यातली आता थिएटर, आता ते एक प्रभात नावाचं थिएटर तिकडे किबे लक्ष्मी झाला, आधी तो फक्त मराठी लावायचा, आता तिथे पण हिंदीनी घुसलेत, जायचं कुठे? नाही, पण या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही चर्चा नेमकी कोणाशी केली, नेमकं काय रिस्पॉन्स आला आणि तुम्हाला याच्यात वाटतं का की सरकार काही 3-4 माणसं आहेत ज्यांची मी विश्वासातली आहेत. मग मला तावडे साहेबांवर विश्वास, मी त्यांना फोन केला, ते म्हणाले आय विल टॉक टू हिम. एक आमची सगळ्यांच्याच मराठी प्रश्नाला समोर येणारे राज ठाकरे आहेत, त्यांच्याशी बोललो, त्यांनी फोन केलेला आहे. आता बघू, आज गुरुवार आहे, कारण मला कालपर्यंत माझा डिस्ट्रीब्युटर म्हणत होता की ही थिएटर मिळत नाही आहेत. काल म्हणजे बुधवार आहे, ज्यावेळेला थिएटरची ॲडव्हान्स बुकिंग सुरू होते, मी ॲडव्हान्स बुकिंगची जाहिरात आज तुम्ही पेपरमध्ये बघा, मी थिएटरची नावं दिलेली नाहीत. लोकांनी ठरवायचं काय? मला फोन येतात की नावं नाही, म्हटलं मिळू तर ते थिएटर, एवढं असतं तर काय पाहिजे होतं अजून. पण ते खूप वर्षापासून चाललं आहे की मराठी सिनेमाना कंपल्सरी करा, हे करा, ते करा. पण आता मल्टिप्लेक्सेसचा प्रॉब्लेम नाही आहे. पुन्हा मला सांगावं का वाटतं, मल्टिप्लेक्सेसने मराठी सिनेमाला चांगला सपोर्ट केला आहे आणि काही काही थिएटरचं खूपच चांगलं आहे. म्हणजे सिटी प्राईड कोथरूडसारखं पुण्यातलं थिएटर आमचं कसं म्हणतं, इट इज लाईक आवर हार्टबीट आमचं ते. तर डेफिनेटली सपोर्ट करतात मल्टिप्लेक्सेसवाले. प्रॉब्लेम झाला बरं सिंगल स्क्रीनवर, त्यांचा पण प्रॉब्लेम नाही, थिएटर मालकांचा प्रॉब्लेम नाहीच आहे. प्रॉब्लेम आहे डिस्ट्रीब्युटर्स. पिक्चर चालायला लागला की ते शो देत नाहीत. मग ते त्यांना सांगतात तुम्ही आता नाही तर मी तुमच्याकडे दुसरा देणार नाही पिक्चर. हा जो आहे ना, ह्याला कुठेतरी आपण आळा घालणं गरजेचं. खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. भाई या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळण्याचा मुद्दा समोर आलेला आहे. या संदर्भात आता सरकारच्या वतीनं काही प्रतिसाद दिला जातोय का, हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.